भावांनो आणि बहिणींनो, जय शिवराय, जय भीम. जे नाशिकला आत्ता घडते काळाराम मंदिरामधलं एक हरामखोराने प्रथमेश चव्हाण पुणेतला त्यांनी जातीमध्ये भेदभाव तयार करण्याचा प्रयत्न केलेला आहे. अरे माधवचोदा, तुझ्यामुळे जाती जातीमध्ये भांडणं होत आहे. आपल्याला माझं प्रत्येक समाजातील प्रत्येक व्यक्तींना बोलणं असं आहे की त्या दोन महान व्यक्तींना कधी कोणी विसरलं पाहिजे. देवापेक्षाही जास्त त्यांना मानलं पाहिजे, तसं मी मानतो. छत्रपती शिवाजी महाराज आज त्यांनी 18 पगड जाती तयार करून स्वराज्य निर्माण केलेलं आहे. त्यांच्यामुळे आज मंदिरात देव आहे. आणि एक आपले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ज्यांनी देशासाठी संविधान लिहिलेलं आहे. अशा महान दोन व्यक्तींना कधी विसरलं पाहिजे. त्यांच्यावर आज पुरा देश चालतो. या हरामखोराने आज आपल्या जाती भेदभावामध्ये तडा निर्माण करण्याचा प्रयत्न केला आहे. या हरामखोराला सबक शिकवलंच पाहिजे. प्रत्येकाला आव्हान आहे की जे आज काही घडतंय नाशिकला काळाराम मंदिरामध्ये, हा प्रथमेश दादा चव्हाण कोण आहे तिथला अध्यक्ष, या माधव चौदाला सबक शिकवलंच पाहिजे. प्रत्येक जातीमध्येच पॉम्पलेट वाचून खूप मला वाईट वाटलं. असं एखाद्या व्यक्तीमुळे प्रत्येक समाजाला लोक नाव ठेवतात. समाज खराब नाही, समाजामधला एक व्यक्ती खराब असला पूर्ण समाज कधी खराब नसतो. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी प्रत्येकाला समान राहण्याचा अधिकार दिलेला आहे. तसं आपले छत्रपती शिवाजी महाराज यांनीही कधी जातीचा भेदभाव नाही केला. अशा महान व्यक्ती